पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बॉस मंदिरात एवढं पब्लिक आहे, पेटी चोराची कशी? अरे 2-4च माणसं आहेत, गेली की पेटी ओढू। बॉस फक्त अजून टेन्शन आहे। काय? ते तो माणूस सांगत होता ना, केस असलेला नाग। तुला केस काय कमी आहेत? आणि आपल्यापेक्षा बेकार नाग आहे का इथे कोण? होय होय। जय देव जय देव। जय त्रिनयना देवी, त्रिनयना देवीचा विजय असो, त्रिनयना देवीचा विजय असो। लांबून आलाय देवीच्या दर्शनाला, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला ना, म्हणून तो तसा करतो। तू त्या बंटी सारखा वागलास ना तर त्या पेटीत ना तुझ्या पोटातच घुसवीन ते हत्या। सॉरी बॉस। काय झालं बॉस? बस वरती जय त्रिनयना देवी, जय माते, जय माते, माते त्रिनयना देवीचा विजय असो, विजय असो, माते माते माते। तिथे कोणी प्रदक्षिणा घालायला येत नाही, पटकन काम उरकून टाकू। चल बॅग दे, बॅग दे। बॉस जोराचं वादळ सुटलंय। आपल्याकडे टाइम नाहीये, आता वादळ येऊ दे, नाही तर भूकंप। ही कालपेटी इथून घेऊनच जायच्या।
तू बाहेर लक्ष ठेव. ओके बस. देवी आई, हे कसलं वादळ घोंगावत आहे? सगळ्यांचं रक्षण कर देवी आई, रक्षण कर सगळ्यांचं. बस. तो म्हातारा आलाय. लेकराचा आजोबा. बस आता काय करायचं? शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही. नमो देव्यै महादेव्यै शिवयै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मनाम्. नमो देव्यै महादेव्यै शिवायं सतता प्रणाम. फोन कट का करतायत हे? नाश्त्याला येत आहे ना? आजी आणि तन्मय सुद्धा येत आहे. थांब. स्टोर रूम मध्ये का गेली होतीस? स्टोर रूम? काही माहीतच नाहीये असं आव आणू नकोस तू. कशासाठी गेली होतीस त्या खोलीत? माझा भूतकाळ शोधायला? हं? नाश्ता करायला चला. का पळतीस आता? त्यापेक्षा सरळ सरळ सांग की माझा भूतकाळ शोधायला गेली होतीस म्हणून. बोल. मला तुमचा भूतकाळ शोधायची काहीच गरज नाहीये. मला माहिती आहे सगळं. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या भूतकाळाचा फार विचार नका करू. भूतकाळ भविष्य ठरवत असतो. त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करा. जे घडून गेले त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे? जे घडणार आहे त्याचा विचार करा. पुढे काय घडणार आहे ते मी तुला सांगते. तुला सांगितलं होतं ना मी या घरात पाऊल ठेवू नकोस पुन्हा. तरी या घरात आलीस तू. आता जे परिणाम होतील ना ते भोगायला तयार राहा. आज तुमचा पहिला नवरा अनिल पकडला जाणार आहे. कोण अनिल? अनिल कोण? काय बरळतेस तू? तुझी स्मरणशक्ती गेली का ग? तुला काय वाटलं या सगळ्या भाकड कथा रंगवून सांगशील आणि सगळे विश्वास ठेवतील तुझ्यावर? तू का विसरतेस? तू आत्ता जे काही सगळं केलंस ते बासुंदी प्रकरण, मी अद्वैतला आग लावून मारणार आहे हे सगळं, त्यावर विश्वास ठेवला कोणी? नाही ना? काय आलं तुझ्या हातात? काहीच नाही. मग का करतेस हे सगळं? जे सगळं घडतंय ते का विसरतेस तू? सगळं लक्षात आहे माझ्या. आणि म्हणूनच सांगते मी, माघार घ्या. आजपर्यंत झालंय सगळं तुमच्या मनासारखं, पण यापुढे नाही होणार आहे. यापुढे जे देवीच्या मनात आहे तेच होणार आहे. करा प्रायश्चित्त. देवी माफ करेल तुम्हाला.
म्हाताऱ्यानं आपल्याला पाहिलं तर काय करायचं? पाहिलं तर त्याला इथेच संपवायचा आणि जंगलात नेऊन गाडायचा. नाही, आपण नाही, त्यांनी पाहिलं तर. देवी आई, नेत्राने राजाध्यक्षांच्या घरी जाऊन राहावं हे तुझ्या मनात होतं म्हणून तू सगळं योजलंस. तुला जे हवंय ते सगळं तू तिच्याकडून करून घेतीस. पण देवी आई, या सगळ्यामध्ये माझी नेत्रा खूप भोगतीये. माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, माझ्या नेत्राचा त्रास संपव. ज्या राक्षसांचा संहार करायला तू नेत्राला वरदान दिलेस त्या राक्षसांचा लवकरात लवकर नाश होऊ दे. माझ्या नेत्राला सुखरूप घरी परतू दे. देवी आई, तू जननी आहेस. माझ्या नेत्राच्या नशिबामध्ये जे सुख आहे ते तुझ्या वरदानामुळे हिरावून घेतलं जाऊ नये एवढीच माझी तुझ्याकडे विनंती आहे देवी आई. ओम त्रिनयना देवे नमः. 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 ओम त्रिनयना. आबा, आज एवढा वेळ का लागला? अगं, देवी आईची पूजा आणि आरती संपेपर्यंत वेळ लागणारच ना. हे घ्या आणि चला घरी. ते 2 राक्षसला केव्हा येतील त्यांचा काहीही नेम नाही. सुनबाई, तू निश्चिंत राहा. अगं, मी देवी आईच्या देवळामध्ये असताना काळजी करायचं कारणच काय आहे? आबा, जिला तुमच्या त्रिनयना देवीचं वरदान आहे ना, तिचे भोग काही संपत नाहीये. मग मी कसा विश्वास ठेवू की तुमची देवी तुम्हाला सुखरूप ठेवेल म्हणून? असं बोलू नये सुनबाई. का? तुमच्या देवीला त्रास होईल? सांगा तुमच्या देवीला, म्हणा, बघ तुझ्या वरदानामुळे माझ्या नेत्राचे काय हाल चालले ते. इथे होती तर गावकऱ्यांनी शिव्या शाप दिले तिला. इथून बाहेर पडली तर जीवन मिळण्याचा प्रश्न निर्माण करून ठेवला तुमच्या या देवीने. सुनबाई, असं नको बोलूस तू. अगं, देवी आई आहे म्हणून तर सगळं सुरळीत चाललंय ना. आबा, तू तर घरी चल बघू. चल घरी चल. सुनबाई, सुनबाई, अगं चल. बॉस, ते 2 जण गेले. अनिल म्हात्रेचा शोध लागलाय. कुठे आहे तू? काय करतोय तू? त्याचा पत्ता काय आहे? राजाध्यक्ष साहेब, अनिल म्हात्रे नावाची जवळपास 2,500 माणसं आहेत या पुण्यात. त्याचा फोटो नसल्यामुळे तपासात थोड्या अडचणी आल्या. पण इन्स्पेक्टर, मी ज्या अनिल म्हात्रेबद्दल माहिती काढायला सांगितली होती त्याबद्दल काय माहिती कळली तुम्हाला? सांगतो. काल रात्री तुम्ही त्याचा मला फोटो पाठवलात ना, त्यामुळे सगळं सोपं झालं. ज्या अनिल म्हात्रेची तुम्हाला माहिती हवी आहे त्याची फाईल आहे.
बॉस काल सर्प आता तिकडे तिकडे बघा एवढं काय आहे या पेटीत हलता हलत नाही केच शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही